विदर्भातील अमरावती जिल्ह्यामध्ये देशभरातील 7 पैकी एक पीएम मित्रा पार्क तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये लोह खनिजावर आधारित स्टील प्रकल्प उभारला जात आहे। या दोन प्रकल्पांच्या माध्यमातून सुमारे 20,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होऊन सुमारे 1.25 लाखांवर रोजगार उपलब्ध होणार आहेत। याशिवाय नागपूरमध्ये सुद्धा अनेक प्रकल्प उभारले जात आहेत आणि या अनुषंगाने पूरक उद्योगही उभे राहणार असल्यामुळे विदर्भ औद्योगिक हब म्हणून पुढे येणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे। हे पार्क उभारताना फार्म टू फायबर, फायबर टू फॅब्रिक, फॅब्रिक टू फॅशन आणि फॅशन टू फॉरेन हे 5F सूत्र ठेवण्यात आले। नागपूरमध्ये 25,000 कोटींचा लिथियम बॅटरी प्रकल्प उभारला जातो आहे। 13,650 कोटींचा आवाडाचा सोलर प्लांट देखील नागपूरमध्ये येणार आहे। बुटीबोरीमध्ये पनॉर्ड रिकॉर्डचा 1,785 कोटींचा प्रकल्प, अमरावतीमध्ये 10,000 कोटींचा टेक्सटाईल पार्क, गडचिरोलीमध्ये 10,000 कोटींचा स्टील प्रकल्प, वर्ध्यातील 750 कोटींचा टेक्सटाईल प्रकल्प।